अहिल्यानगरच्या नागर देवळे येथील 350 वर्षांच्या परंपरेच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी भक्तिभावात साजरी झाली। आमदार अक्षयदादा कर्डिले यांनी पत्नी प्रियांका कर्डिले यांच्यासह सपत्नीक महापूजा करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। पहाटेपासून हरिनाम भजन कीर्तन आणि नामस्मरणाने मंदिर परिसर दुमदुमला। आमदार कर्डिले यांनी राज्याच्या सुख समृद्धी व चांगल्या पावसासाठी प्रार्थना करत संत परंपरेचा संदेश जपण्याचे आवाहन केले। यावेळी ग्रामस्थ, मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते। दिवसभर दर्शन व फराळाची व्यवस्था करण्यात आली। तसेच दिवंगत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या संत परंपरेप्रती असलेल्या श्रद्धेची उपस्थितांनी आठवण काढली। आपल्या सर्वांना माहित आहे की आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आपण ज्या एकादशीला म्हणतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे सर्व धर्मसंभाव, त्याचप्रमाणे साधू संतांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम महाराज असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील साधू संतांनी एक म्हणजे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चैतन्य निर्माण करणारी ही जी वारी या ठिकाणी पांडुरंगाची चालू केली, तशीच परंपरा या जुन्या काळी आपल्या परिसरामध्ये म्हणजे आपल्या सर्वांना माहिती, भिंगारचे मारुती बाबा असो किंवा या ठिकाणी भिंगार परिसरातील जे काही भाविक भक्त आपल्या नागरदेवळे पंचक्रोशीत ज्यांना कोणाला पूर्वी या ठिकाणी जाता येत नव्हतं, ते आपल्या या पानमळकर मळा म्हणजे नागरदेवळे इथले प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, या मंदिरात दर्शनासाठी येतात। या ठिकाणी संपूर्ण या परिसरातील आमचा पानमळकर परिवार या संपूर्ण मंदिराच्या व्यवस्थेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी उपस्थित असतो। त्याचप्रमाणे जेव्हापासून सन्माननीय माजी मंत्री कैलासवासी कर्डिले साहेब जसे आमदार झाले, तशी त्यांची देखील या म्हणजे पांडुरंगावर नितांत श्रद्धा होती। कारण जसं पंढरपूरला मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा केली जाते, तसं कर्डिले साहेबांना एक खूप वेगळा या ठिकाणी समाधान आणि आनंद या पूजेचा असायचा। त्याच पद्धतीने कर्डिले साहेबानंतर आता आपल्या नगर राहुरी पाथर्डीचे आमदार अक्षयदादा कर्डिले यांनी सुद्धा या ठिकाणी आज सपत्नीक महापूजा केली। त्याचप्रमाणे या मंदिराची ख्याती जर सांगायचं म्हटलं तर कमीत कमी 200-350 वर्षापूर्वीचं या ठिकाणी इतिहास आहे। शेजारी जुनी त्या समकालीन एक जुनी आमची चौकोनी विहीर आहे, म्हणजे चुन्याच्या याच्यामध्ये मंदिर केलं आहे। जेव्हा या ठिकाणी या तलावाचं किंवा आपल्या किल्ल्याचं काम चालू होतं, जवळपास ती परंपरा असावी। या परिसरातील जुने भाविक भक्त किंवा जुन्या लोकांनी जशी नगरला दमडी मस्जिद किंवा परिसरात इतिहासात निर्माण झाल्या, तसं या ठिकाणी असणारे परिसरातील नागरिक असो यांनासुद्धा वाटलं आपलं छोटंसं कुठलं तरी पांडुरंगाचं मंदिर असावं, म्हणून या ठिकाणी वारीच्या परंपरेसाठी त्यांनी त्या काळापासून या ठिकाणी मंदिर या भिंगार नागरदेवळे परिसरातील लोकांनी छोटं मंदिर केलं। आता त्याचं आम्ही नवीन या जीर्णोद्धारा नवीन पद्धतीचं मंदिर दिसतंय, परंतु पूर्वी एक छोटंसं असं दगडी चुनखडकमध्ये बांधलेलं एकदम छोटं मंदिर होतं। परंतु या मंदिराची ख्याती अशी आहे मूर्त्यांची, त्यासुद्धा त्या म्हणजे खूप जुन्या मूर्त्या आहेत व अशा मूर्त्या तुम्हाला सहजासहजी पाहायला भेटणार नाहीत। म्हणून या परिसरातील नागरदेवळे, भिंगार, बुरानगर या परिसरातील लोकांची या पांडुरंगावर नितांत श्रद्धा आहे। तरी या ठिकाणी या निमित्ताने मी आवाहन करतो की सर्व वारकरी भाविक भक्तांचे आमच्या नागरदेवळे पानमळकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल। सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे आमच्या इथं जो खिचडीचा महाप्रसाद असतो, सर्व भाविकांना येण्याची जाण्याची दिवसभर त्या ठिकाणी सोय असते। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।